विक्रम, 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 आणि समजा आमचा विचार बदलला तर तुझ्या बिछाण्या सकट तुला मी बाहेर काढीन. साक्षी, झाले की नाही कपडे वाळत घालून? अगं काय हे, या कपड्यांबरोबर कशाला हे कपडे धुतलेस? त्याचा कलर लागेल ना. साधे कपडे सुद्धा धुता येत नाही पोरींना. आली का तुझी बहीण देवयानी? कशी येणार म्हणा, तोंड काळं करूनच येईल आता. रात्र रात्र बाहेर राहायला यांना लाज सुद्धा वाटत नाही. काय ग, तुझी सख्खी पुतणी ना ती, तिच्याबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुला? माझे देव ना अग्नीसारखी पवित्र आहे, आजही आहे. नाही, तुझा विश्वास नसला ना तरी आमचा सर्वांचा आहे. हो, मला बोलायला कशाला काय वाटेल? तिला करताना लाज वाटत नाही, मला बोलायला वाटेल. आणि तुमचा तो पवित्र अग्नी आहे ना, तो असा काही पेट घेईल की सगळ्यांची त्याच्यात राख रांगोळी होईल. ही भाजी घेऊन जात, सांभाळून द्या, सांडेल. काय ग, अशी का बोलली? देव कुठे आपली? काकू, अगं विक्रम बरोबर देव गेली होती ना, तर तिथे अचानक तिची तब्येत बिघडली. विक्रमने तिला गोळी दिली, त्याने तिला झोप लागली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा खूप रात्र झाली होती. मग तिथल्या माणसाने सांगितलं की इतक्या उशिरा जाऊ नका. मग ती तिथेच थांबली. अगं बाई, मग? पण देवनी रात्री फोन करून तसं कळवलं होतं, पण आपली काकू काय बोलण्याची संधी सोडतीये? जाऊ दे ग, तिच्याकडे लक्ष देऊ नको. तिचा स्वभावच तसा आहे असं समजून सोडून द्यायचं. अगं पण मी कशाला आले होते बरं? हां, अगं त्या डब्यांचे हिशोब करायचे होते, तर जरा मला मदत करशील? हां, येते आत्ता? येतेस? ठीक आहे, हे कपडे वाळत टाकते आणि येते, तू हो पुढे. बरं, हां ये. हां, पण गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मॅडम, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येऊ? नाही, नको, आत्ता नको. विक्रम आला की मग एकत्रच घेऊ. विक्रमराजे कुठे गेलेत? माहीत नाही, मी त्यांनाच शोधतेय. तुम्ही त्यांना रूममधून बाहेर येताना नाही पाहिलं? नाही, पण मॅडम तुम्ही काळजी करू नका, इकडेच कुठेतरी आजूबाजूला गेले असतील. हो, कदाचित येतील सुद्धा एवढ्यात. मॅडम तुम्ही बसा ना. हो येऊ मी? हो, थँक्यू. Hi, this is Vikramaditya Rajeshirke. I am currently busy.
You can leave your message after the beep. Hi, this is Vikramaditya Rajesh Shirke. I'm currently busy. You can leave your message after the beep. एक्सक्यूज मी, काय झालं मॅडम? तुम्ही विक्रमादित्यांना पाहिलं का कुठे? नाही. बरं, थँक्यू. ओके. Hi, this is Vikramaditya Rajesh Shirke. I'm currently busy. You can leave your message after the beep. विक्रम, कुठे आहेस तू? मी तुझी वाट पाहतेय. माझा मेसेज मिळाल्यावर प्लीज लवकर मला फोन कर आणि लवकर ये इथे. रामचंद्र, काय मॅडम? विक्रम साहेब अजून आले नाहीत का? नाही ना, मग ते येईपर्यंत तुम्हाला चहा नाश्ता घेऊन येऊ? नाही, नको. मला ना आता कळतच नाहीये की विक्रम कुठे गेले असतील. आवर्जून पाहावं असं आसपास काहीच नाहीये. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाभी जी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे आप यहाँ, हम तो आपके पास ही आ रहे थे. ये विक्रम सर कहाँ है? उनको भी बुला लीजिए, साथ में आज नाश्ता करते हैं. नहीं थैंक्स. क्या बात है भाभी जी, कुछ परेशान से लग रहे हो आप. कोई टेंशन वेंशन तो नहीं है जी? विक्रम साहब पता नहीं सुबह सुबह कहाँ चले गए. मैडम जी उनके लिए परेशान है. कहाँ जाएंगे मैडम जी, यहीं कहीं आसपास होंगे. तब तक टाइम पास के लिए एक एक कप चाय हो जाए मैडम. हाँ जी. नहीं, सीरियसली थैंक यू. ओ भाभी जी, आप भी बड़े फॉर्मल हो रहे हो. अरे ये कौन आया है? पत्रकार मंडळी आहेत ती. ते नेहमी ह्या रस्त्याने जाता येताना चहा नाश्त्यासाठी इथेच उतरतात. मी जरा त्यांना अटेंड करून येतो. सुखी, ये मीडिया वाले बड़ी चींटी की तरह होते हैं. चीनी गिरी नहीं कि उससे पहले ही आ जाते हैं. पर मैंने एक बात समझाओ कि ये यहाँ क्यों आए हैं? मतलब तेनू नहीं पता? हाँ? अरे सुन, ये जो विक्रम सर जी है ना और भाभी जी बड़ी पहुंची हुई हस्ती हैं. वो क्या कहते अंग्रेजी चुनो, मैं भूल गया. वो सेलिब्रिटी. हाँ हाँ, ओए ओए, तू इन्हां नाल बैठ, मैं जरा मैडम नाल मिल के आना. हाँ, बैठ बैठ, एक मिनट बस, एक मिनट. कुड़ी देखी नहीं कि पीछे पीछे चल दिए. लेट मी टेल यू मैडम जी, ये जो सारे मर्द है ना दुनिया के, सब के सब एक जैसे होते हैं. क्या पता कब धोखा देके चले जाए. आइए, हम तो यहाँ बैठते. आइए. आइए मैडम जी, आइए आइए, इधर आइए, आगे आइए. एक्सक्यूज मी, मी कुठेतरी पाहिलंय तुम्हाला. कुठे ते आठवत नाहीये, पण चेहरा ओळखीचा वाटतोय, एवढं मात्र नक्की. कमाल है मैडम. हाँ? आपने इनको पहचाना नहीं? ये विक्रम सर की बीवी है, बीवी. हाँ, कैमरामैन दादा, आइए जल्दी आइए, खींचिए फोटो खींचिए. मैडम ये है देवयानी, विक्रम सर की बीवी. कल रात से ये दोनों यहीं रुके हैं हम लोगों के साथ में. कितनी खुशकिस्मत है हम लोग. देवयानी देशमुख, राइट? एक्सक्यूज मी, देवयानी देशमुख बरोबर? विक्रमादित्य बरोबर आपलं अफेअर सुरू आहे हे ऐकून तर होते मी, पण विक्रमने लग्न केलं? नाही, आमचं लग्न अजून नाही झालंय. मग विषय लग्नापर्यंत गेलाय तर? हां, असं समजा. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. पण मग तुम्ही इथे काय करताय? ॲक्च्युली काल रात्री आम्ही इथे एक साईट बघायला आलो होतो, पण अचानक माझी तब्येत बिघडली. ओके, म्हणून मग आम्हाला रात्री इथे थांबावं लागलं. बर.
विक्रमादित्य अचानक कुठेतरी बाहेर गेल्यामुळे देवयानी मॅडम त्यांची काळजी करतायत. बराच वेळ झालाय, ते एवढ्यात यायला हवे होते पण अजूनही ते आलेले नाही. हॅलो, काय करताय तुम्ही? हे प्लीज कॅमेरा ऑफ करा. हॅलो. देव, काय आहे अगं? अजूनपर्यंत आली नाहीस घरी? घरी यायचा विचार आहे की नाही? का तिकडेच संसार थाटायचा विचार केलायस? देव अगं, मी काय म्हणतेय, ऐकतेस ना? देव, हॅलो. देव अगं, आई घरी वाट बघतेय. तू हॅलो. देव अगं, बोल ना काहीतरी. साक्षी अजून आम्ही इथेच आहोत, निघालो नाही आहोत. का? काय झालं? तब्येत बरी आहे ना तुझी? तू एक काम कर, आधी विक्रमला फोन दे, मी त्यालाच विचारते. साक्षी, माझं ऐक, मी बरी आहे, मला काही झालं नाही. पण काय? देऊ अगं, हे बघ, तू स्पष्ट काय ते बोल. काय झालंय? अगं, सकाळपासून ना विक्रमचा काही पत्ताच नाही आहे. पत्ता नाहीये म्हणजे? तू कुठे गेलाय तो? तू फोन करून बघितलास का त्याला? हो साक्षी, फोन केला मी, व्हॉइस मेलवर आहे. असा न सांगता कुठे गेला असेल हा? देऊ, आता काय करणार आहेस तू? मी ना बघते. हे बघ साक्षी, तू काळजी करू नकोस, येईलच तो इतक्यात. म्हणजे इथेच गेला असेल. अगं, माझी झोपमोड व्हायला नको म्हणून कदाचित मला सांगितलं नसेल. हां, तू काळजी करू नकोस, तो आला की आम्ही लगेच निघणार आहोत. आईला पण सांग की येतो, लवकरच येतो. हो, ठीक आहे. काळजी घे हां, आणि मला फोन कर. चल, बाय. हां. लागला फोन? हा, मग कधी येते ती? निघाली तिथून? काकू, फोन लागला पण देऊ अजून तिथेच आहे. अजून तिथेच आहे? निघाली नाही? कमाल आहे या पोरीची. काकू, सकाळपासून विक्रमचा पत्ताच नाहीये. म्हणजे तो कधी येणार, कुठे गेलाय, काहीच माहीत नाहीये. देऊने त्याला फोन केला होता पण तो फोन सुद्धा उचलत नाहीये. म्हणजे देऊ सुद्धा त्याचीच वाट बघते. आता हे काय नवीन संकट? हे बघ, हे प्रतीक्षाला सांगू नकोस. ती विचार करत बसेल आणि तिला त्रास होईल ग. देवा, विक्रमला लवकरात लवकर देऊकडे पाठव. ही कसली परीक्षा बघतोयस तू आमची? आणि तू परत नाही आला तर? नाही, असं नाही होणार. तू देऊकडे नक्की परत येईल. हे कसलं नवीन रांगडं होऊन बसले. आत्ता कुठं सुखाचे 4 क्षण त्या पोरीच्या नशिबात आलेत. देवा, ते क्षण तिच्यापासून हिरावून घेऊ नकोस इतक्यात. लवकरात लवकर तिची आणि विक्रमची भेट घडव. देवयानी, आता कॅमेरा वगैरेची सवय करून घ्यायला हवी तुला. विक्रमादित्यची बायको होणार आहेस तू, राजेश शिर्केंची सून. बाय द वे, काय झालं काय तुमच्यात? म्हणजे भांडण वगैरे झालं का? नाही, विक्रमादित्य असा अचानक गेला ना म्हणून विचारते. तसं काही झालेलं नाहीये. भाभी जी आगे विक्रम सर जी? नहीं, मैं तो ये बोलने वास्ते आया था कि हम ऐसे निकल रहे हैं. अच्छा भाभी जी, नमस्कार. अच्छा मैडम जी, नमस्कार. फोटो अखबार में जरूर. प्लीज. बाय. थैंक यू. मॅडम, मी माझ्या स्टाफकडे चौकशी केली तर या वॉचमॅनने त्यांना पहाटेच गाडी घेऊन जाताना पाहिलं. पहाटे? पण कुठे गेले काही सांगितलं नाही का? नाही,
त्याने तसं काही सांगितलेलं नाही, पण गाडी मात्र फास्ट घेऊन गेले. मॅडम तुम्ही नका काळजी करू, ते इथेच कुठेतरी जवळपास ड्राईव्ह करत असतील. मॅडम मला कळलं ना की तुम्हाला ताबडतोब कळवतो. हां चला. कधी कधी या विक्रमचं वागणं ना मला कळतच नाही. याला बाहेर जायचं होतं तर सांगून का नाही गेला? मी काळजी करत राहीन एवढं सुद्धा कळत नाही याला. शी, आता हा येणार कधी आणि मग मी घरी जाणार कधी? त्यात ही पत्रकार मंडळी पण आली आहेत. आता विक्रमची बायको होणार म्हटल्यावर हे सगळं आलंच. पण अजून आला कसा नाही हा? हॅलो भैयासाहेब, मी देवयानी बोलतेय. बोल देवयानी. देवयानी बोल. भैयासाहेब, विक्रमचा फोन आला होता का घरी? नाही, पण तू असं का विचारतेस? भैयासाहेब, विक्रमने विकत घेतलेली प्रॉपर्टी बघायला आम्ही दोघं काल इथे आलो होतो आणि मग उशीर झाला म्हणून इथेच राहिलो. इथेच म्हणजे? इकडच्या एका हॉटेलवर राहिलो होतो. म्हणजे विक्रमच म्हणाला होता की रात्रीचा प्रवास करणं जरा धोकादायक आहे. बरं पुढे? भैयासाहेब, सकाळी उठल्यावर विक्रम कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेलाय. त्याचा फोन सुद्धा व्हॉइस मेलवर आहे. तू त्याची काळजी करू नकोस. कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी तो बाहेर गेला असेल. काम झालं की परत येईल. पण असा न सांगताच कसा जाऊ शकतो तो? त्याची जुनी सवय. घरच्यांना न सांगता तो लंडनला जाऊ शकतो, पण तुला न सांगता का नाही जाऊ शकत? पण आता मी काय करू? त्याची वाट पहा आणि तिथंच थांब. आम्ही काहीतरी व्यवस्था करतो. आता पुरे झाला आराम. जरा कामं पण करा पटापट. झाले की नाही तांदूळ निवडून? अगं हो, करते मी. होईल, थांब. बरं द्या इथे. अगं ही भाजी निवडा पटकन. आली का तुमची लाडकी लेक घरी? नाही ना आली अजून? बरं आहे. नुसतं लग्न ठरलंय तर अगदी लग्न झाल्यासारखंच वागते. मला काय करायचंय म्हणा. पुढे जाऊन काही कमी जास्त व्हायला नको म्हणून बोलते. ह्या मोठ्या लोकांचं काही खरं नसतं. अंगावर शेकलं की अगदी हात वर करून मोकळे होतात. पण आपल्याला तसं करता येत नाही. त्यात आपली मुलीची बाजू. ह्या देवयानीला पण कळायला नको. त्या विक्रम बद्दल तर काही बोलायलाच नको. एक नंबरचा पक्का आहे तो. अभिलाषा, असं काय बोलतेस तू? हो, खरं तेच बोलतेय. हे बरं आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जरा लवकर लवकर भाजी निवडा, फोडणीला घालायची. मला काय. ह्या आल्या बहिणाबाई. ती तिकडे गुण उधळते, हिने इकडे गुण उधळलेत. काय सांगणार. दोघी बहिणी पण एकमेकाला पूरक आहे. आई, तू कशाला करतेस काम? जाऊ दे, चल सोड, मी करते. अगं राहू दे ते. तू आधी देवला फोन लाव बरं. विचार केव्हा येते ती. आई, तू नको काळजी करूस. तू जाऊन आराम कर. उठ आधी, उठ. अगं पण जाऊन आराम कर. अगं पण येणार आहे केव्हा ही मुलगी आता? आई, तू काळजी कशाला करतेस? मी आत्ताच देवशी बोलले. म्हणजे विक्रम त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय. तो परत आला ना की दोघं निघतील तिथून. हां, तू नको काळजी करूस. जा आराम कर. इन्स्पेक्टर साहेब, ह्या देवयानी मॅडम. हॅलो. आणि देवयानी मॅडम हे इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, इन्स्पेक्टर शिंदे. मी तुमच्या सांगण्यावरून यांना फोन केला होता, पण विक्रमादित्यांचं नाव ऐकताच ते स्वतःच तुम्हाला भेटायला आले. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही इथे आलात. अहो, सकाळपासून विक्रमादित्यांचा काहीच पत्ता नाही आहे. माहीत नाही कुठे गेलेत. म्हणजे सिक्युरिटीकडनं कळलं की फक्त ते बाहेर गेलेत. कुठे गेलेत काहीच माहीत नाही. आणि इथे आजूबाजूला एकदम निर्जन रस्ते आहेत.
त्यामुळे मला जरा भीती वाटते, गाडीला काही झालं तर नसेल ना? हो, असं काही घडलेलं नाहीये. तुम्ही उगाच काळजी करू नका. यांनी इंटिमेशन देताच आम्ही ताबडतोब शोध घ्यायला सुरुवात केली. तुम्ही शोधायला सुरुवात केली? मग कुठे आहेत विक्रमादित्य? मॅडम, आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या नंबराची चेक नाक्यावर एंट्री केली जाते. तिथल्या नोंदीनुसार विक्रमादित्यांची गाडी पहाटेच तिथून पास झाली. काय? असा मला न सांगता कसं जाऊ शकतो तो? आणि असं मला सोडून कसं गेला? मॅडम, मी जे काय तुम्हाला सांगितलं ना ते सारं खरं आहे. हां, आता तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालंय अथवा नाही झालंय हे मला माहीत नाहीये. मॅडम, तुम्हाला आमच्या गेस्ट हाऊसवर राहायचं असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही इथे राहू शकता. आणि मॅडम, तुम्हाला एकट्याला जायचं असेल ना तर तसं सांगा, मी तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो. हो, माझी जाण्याची व्यवस्था करा. येतो आम्ही. ओके मॅडम. साक्षी, साक्षी, काय गं, काकू, काय झालं? नाही, देवयानीचं काय कळलं का? कधी परत येणार आहे ती? नाही, अजूनपर्यंत तरी काहीच माहित अगं, नाही. मला बेचैन वाटायला लागलं म्हणून म्हटलं जरा चौकशी करावी, ती आली की नाही ती पाहावं. नको काकू, तू काळजी नको करूस. ती परत आली ना की मी तुला सांगायला येते घरी. बर. काय हो काकू, काय काम होतं? नाही, तुला बरं नव्हतं ना म्हणून मी पाहायला आले होते. कसं वाटतंय ते, म्हणजे मी ठीक आहे हो, पण या देवनं जीवाला घोर लावलाय नुसता. काल ही मुलगी घराबाहेर पडली, अजून आली नाहीये घरी. आई, तू नको ना काळजी करूस. मला ना खूप अस्वस्थ वाटायला लागले का कुणास ठाऊक. साक्षी परीक्षेला गेली त्या रात्री कसं वाटत होतं तसं वाटतंय आता. साक्षी, तू फोन कर ना देऊला एकदा, बघ तरी कुठे ती. हां, हो, करते. अगं, काय झालं? हां, नाही, करते फोन. ओके मॅडम, वाटेत काय प्रॉब्लेम आला तर मला फोन करा. हे आमच्या हॉटेलचं गार्ड. हो, आणि विक्रमादित्य सर इथे आले तर मला फोन करा. माझा नंबर आहे ना, मगाशीच तुम्ही दिला मला नंबर. हां, मी करेल. हॅलो. हॅलो, हॅलो देव. साक्षी, साक्षी, विक्रम दे इकडे, मी अगं. हॅलो देव. आई. हां, बोल. अगं, कुठे आहेस तू? इथे सगळे आम्ही तुझ्या काळजीत आहोत. आई, नको काळजी करूस, विक्रम आहे ना बरोबर. अगं, पण तुम्ही निघालात की नाही अजून तिथून? हो, निघाले, रस्त्यातच आहे, पोचीन लवकरच. ठेवते फोन. अगं, झालं समाधान? अगं, देवयानीचं टेन्शन घ्यायच्या ऐवजी स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आधी. जा. काय बोलली काय ती? निघालोत म्हणाले आम्ही तिथून. हो ना, मग जरा जाऊन आराम कर. हां, बाई, प्रतीक्षाची काळजी घेऊ आणि देऊ आली ना की मला सांगायला ये जरा. हां, हो, सांगते. निघू मी? काळजी नको करूस तू. हो, कोण हवंय तुम्हाला? मी कोणाला विचारून घरात आलात? चला आधी बाहेर बघू.
तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी देवयानी. असं काय करताय? हे बघा, तुम्ही आधी बाहेर व्हा. एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला? चला आधी घराच्या बाहेर व्हा. मग हो, असं काय करताय तुम्ही? काय रे, तू डोकं बिकं फिरलं नाही ना? तू यांना ओळखलं नाही? सनी, बरं झालं तू आलीस. सांग ना यांना. बरं मला सांग, विक्रम कुठे आहे? दादा घरात नाही. मग वहिनी आहेत? हो, तुम्हाला सांगितलं कळत नाही का? अरे तुला कळत नाही? ए तू गप्प बस. हे बघा, मला साईमा आणि भैया साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला घरात घ्यायचं नाही म्हणून. तुम्ही आधी निघा बघू. तुकाराम. जी साईमा. कोण आले? साईमा. तुकाराम, यांना बाहेर घालवा आणि दरवाजा लावून घ्या. साईमा. तुकाराम. खरं तेच सांगते. बिचारा देवयानी ताई विक्रम दादाबद्दल विचारत होत्या, पण ते घरात नाहीत म्हणून मी सांगितलं. तू आम्हाला का नाही सांगितलंस? त्या तुम्हाला पण विचारत होत्या. अगं पण मग तू बोलवलं का नाहीस आम्हाला? तुकारामनी सांगितलं की साईमा आणि भैयासाहेबांनी सांगितलंय की देवयानी ताईंना घरात घ्यायचं नाही म्हणून. काय? आणि इतक्यात साईमा आल्या आणि त्यांनी तुकारामला सांगून देवयानी ताईंना घराबाहेर हकलून दिलं. काय बोलतेस काय तू जनी? अगं यांना बाहेर घालवा आणि दरवाजा लावून घ्या. साईमा. हॅलो. वहिनी. वहिनी. वहिनी, विक्रम कुठे आहे? माहित नाही ग. खरं तर आम्ही तुलाच विचारणार होतो. वहिनी, मी आणि विक्रमने घेतलेली प्रॉपर्टी बघायला गेलो होतो. रात्री उशीर झाला म्हणून आम्ही तिथेच राहिलो. सकाळी उठून बघितलं तर विक्रम कुठेतरी निघून गेला होता. तू कुठे आहे मला काहीच माहित नाही. वहिनी. काय? वहिनी, मला खूप भीती वाटते. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? विक्रम मला टाळत नसेल ना? असा विचारही मनात आणू नकोस. विक्रम भाऊजींना चांगले ओळखतो आम्ही. ते तुला कधीही टाळणार नाही देवयानी. वहिनी, तुम्ही ओळखता ना त्याला? प्लीज प्लीज सांगा ना, तो कुठे असेल आता यावेळी? तसं सांगणं कठीण आहे देव, पण जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध घडतं तेव्हा ते फार्म हाऊसवर निघून जातात. फार्म हाऊस? वहिनी, तुम्हालाच वाटतं की विक्रम आता फार्म हाऊसवर गेला असेल? शक्यता नाकारता येत नाही देव. साईमांनी आणि ह्यांनी जसं तुला भाऊजींपासून दूर करण्याचा प्रयत्न केला तसं हेही शक्य आहे ना देव, की असाच प्रयत्न भाऊजींच्या बाबतीतही झाला असेल. देव, तुला आपलं फार्म हाऊस कुठे माहिती आहे ना? हो हो, मला माहिती आहे. विक्रमने मला सांगितलंय. वहिनी, मी जाते फार्म हाऊसवर त्याला बघायला. वहिनी, काही लागलंच तर मी आम्हाला फोन कर ना. हो, फोन करेन. काळजी घे. हा, तू आणि चक्क इथे? विक्रम कुठे आहे? मला विक्रमला भेटायचंय. रिलॅक्स देवयानी, हे सगळे विक्रमसाठी झाले. विक्रमलाच भेटायला आलेत ते. आज काय स्पेशल प्रोग्राम आहे वाटतं? हा,
विक्रम, मला माहित होतं तू इथेच भेटणार मला. पण झालं काय? तू असं तडकाफडकी निघून काय आलास तिकडून? आणि दिवसभर कुठे होतास? मी केवढं शोधलं तुला. तुला माहितीये तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे लोक आपल्याबद्दल काय काय बोलतायत ते. मी एकटी किती जणांना तोड देऊ. पण आता मला माहितीये, आता तू भेटलायस ना, तू या सगळ्याची नीट काळजी घेशील. आता मला बघायचंच आहे आपल्याबद्दल असं बोलण्याची कोणाची हिंमत होते. विक्रम, विक्रम तू काही बोलत का नाही आहेस? विक्रम. देवयानी, अगं किती भोळी आहेस तू. अजूनही कळत नाही का तुला विक्रम कसा आहे ते? बट आय मस्ट टेल यू, यू आर अ व्हेरी लकी गर्ल. खरं तर तू जे दिवस एन्जॉय केलेस ना, ते तर माझं स्वप्न होतं. इजंट इट विक्रम? इथं काम काय होतं रे इकडे? अरे ही अजूनही असं समजती आहे की विक्रमादित्य खरंच तिच्यावर प्रेम करतो. पण मुली फिरवण्याच्या बाबतीतलं विक्रमादित्यचं कर्तृत्व हिला बहुतेक माहीत नसेल. विक्रम बद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर त्याच्या वतीनं मीच उत्तर देईन. विक्रम, मी तुझ्या कानाखाली मारली होती ते विसरलास? हे लिसन, ऐका मित्रांनो, काय म्हणते ही मुलगी. स्वतःचा स्वार्थ साधून झाल्यानंतर विक्रम जर तुला विसरू शकत असेल तर हाच हात ना, हाच हात तू माझ्या मित्रावर उगारलास ना. हा ज्याच्यावर उगारलास तो आमचा जिवलग मित्र आहे, हे मात्र तू विसरलीस. विक्रम, काय झालं? तुझा हात हाताला आमच्या कुठं काय? आमच्या हाताला कधी काही झालंच नव्हतं, तर तो असा होण्याचा प्रश्नच येत नाही. हा काय झालंय? आमच्या हाताला कधीच काय झालं नव्हतं. म्हणजे आपलं प्रेम नाटक होतं, नाटक. आपण एवढं सांगितलं तेव्हा ऐकलं नाही. आता विक्रमच्या म्हणण्यावर तरी विश्वास ठेव म्हणावं. नाही विक्रम, तू खोटं बोलतोयस. काय समजतेस काय तू स्वतःला? 4 दिवस आम्ही तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तू राजेश शिर्केंची सून होण्याचे स्वप्न बघायला लागलेस. त्याच्या आधी जरा सुद्धा तुला विचार का नाही करावा असं वाटला की राजेश शिर्केंची सून होण्याची आपली खरंच लायकी आहे का नाही? हा विचार डोक्यात नाही आला तुझ्या? तेव्हा तुझ्यासारख्या हजारो पोरी आमच्या आजूबाजूला फिरत असतात, त्यांच्याबरोबर रात गई बात गई या तत्वानी आम्ही आज सुद्धा वागतो. पण तू
तू या सगळ्यांमध्ये नशीबवान निघालीस. आमचा सहवास सगळ्यात जास्त तुला लाभला. आता तुला असा प्रश्न पडला असेल की आम्ही तुझ्याशी असं का वागलो, तर या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. तू स्वतः कारणीभूत आहेस. कारण राजेश शिर्क्यांचा हात आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींवरती पडला ती गोष्ट राजेश शिर्क्यांच्या मालकीची झाली असा इतिहास आहे. तरी सुद्धा तू आणि तुझ्या त्या थेरड्या दादूनी आम्हाला नडण्याचं धाडस दाखवलं. तुला काय वाटलं आम्ही तुला असं सोडून देऊ? तुझा बदला घ्यायचा हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा हॉस्पिटलमध्ये आमचा पहिल्यांदा डोळा उघडला. आणि तुला अशा पद्धतीने धडा शिकवायचा, अशा पद्धतीने तुझा बदला घ्यायचा की तू राजेश शिर्क्यांना कधीच विसरू शकत नाहीस. आणि याचे रिझल्ट तू बघतेस. ऑलरेडी आम्ही तुझ्यासाठी खूप वेळ फुकट घालवलाय. आता आणखी वेळ वाया घालवायची आमची इच्छा नाही. ताबडतोब इथनं चालते हो. खोटं बोलतोयस ना? मला माहिती आहे तू खोटं बोलतोयस. माझा विश्वास आहे माझ्या विक्रमवर. माझा विक्रम असा नाहीये. मस्करी करतोयस ना तुझ्या मित्रांची? ते बघ हसतायत आपल्याकडे बघून. त्यांना एकदा सांग ना की तू खोटं बोलतोयस. विक्रम, विक्रम बोल ना. विक्रम, एवढं सांगून तुझ्या लक्षात येत नाहीये? तुझ्या लक्षात येत नाहीये का तू नाटक करतेस? आउट. धक्के मारून घालून द्यायला इथनं. आणि पुन्हा कधीही आमच्या समोर याचं धाडस करू नकोस. कारण आज तुझा हात आणि याचा गाल होता, पण उद्या चित्र उलटा असू शकतं. देवयानी, तू अजून आम्हाला या विक्रमादित्यला पूर्ण ओळखलं नाहीयेस. खरं तर आम्हाला जेव्हा शाळेच्या जागी मॉल बांधायचा होता ना, तेव्हा तिथेच त्याच जागी तुझा आणि तुझ्या त्या थेरड्या दादूचा पुतळा उभा करायचा होता. आमचे भैयासाहेब म्हणले विक्रमादित्य संयम, म्हणून तुम्ही दोघं वाचला. त्यासाठी आमचे आभार मानायचे सोडून तू आमच्यावरच हल्ला केलास शाळेच्या टेरेसवर. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्हाला शुद्ध आली ना देवयानी, तेव्हा आम्ही जिवंत आहोत यापेक्षा सुद्धा सगळ्यात पहिली जाणीव जी आम्हाला झाली ती आम्ही राजेश शिर्के आहोत. खरं तर तेव्हाच आम्ही तुला पोलिसांच्या जबानीत तुझं नाव घेऊन जेलमध्ये सडायला पाठवलं असतं कायमचं. पण नाही, ज्यांनी राजेश शिर्क्यांवरती हल्ला केला त्यांचा बदला स्वतः राजेश शिर्के घेतात ही आमची परंपरा आम्ही कायम ठेवायची ठरवलं. आणि हॉस्पिटलमधनं आम्ही तुला जे कार्ड पाठवलं ना, सॉरी, त्यांनी आम्ही याची सुरुवात केली. तुझ्यासाठी किती गोष्टी करायला लागल्या याची कल्पना तुला नसेल. तुझा तो भिकारडा दादू त्याने स्वतःचे कपडे फाडत वेड्यासारख्या रस्त्यावरनं फिरावं अशी आमची मनापासूनची इच्छा होती, पण नाही, आम्हाला त्याच्यावरती महागडे उपचार करायला लागले. तुझ्या त्या भिकारड्या मिडल क्लास लोकांना आम्हाला सहन करायला लागलं. आणि तुझ्यासमोर प्रेमाचं नाटक करण्यासाठी आम्हाला स्वतःच्या गुडघ्यावर तुझ्यासमोर रस्त्यावरती बसायला लागलं. आम्हाला, प्रत्यक्ष विक्रमादित्यला. तुला कल्पना नाही देवयानी, हे सगळं करत असताना आमच्या मनाला किती यातना झाल्या असतील. त्यावेळेस आमचं वागणं बघून साईबांना आणि भैयासाहेबांना असं वाटत होतं की आम्हाला वेळ लागला. आणि प्रियदर्शनी वहिनींना असं वाटत होतं की आम्ही सुधारत चाललो. एकीकडे आम्ही सगळ्यांसमोर तुझ्यावरच्या आमच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आणि त्याच वेळेस सिम्सन कंपनी बरोबर असलेला आमचा करार मोडून करोडो रुपयांचं नुकसान सोसलं. असं समज की तुला कायम तर रडलेलं बघण्याची किंमत होती. यापुढे तुला सतत रडायला लागणार, सतत आयुष्यभर. आम्हाला अजूनही आठवते ती टेरेसवरची रात्र. स्वतःची आबरू वाचवण्यासाठी किती धडपडत होतीस, किती त्रास करून घेत होतीस स्वतः. प्रपोज केलं तुला, मोबाईल, ज्वेलरी बिलरी असल्या काही गिफ्ट तुला आम्ही दिल्या. आणि या सगळ्या बदल्यात आम्हाला काय मिळालं?
देवयानी देशमुख यांच्या बरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊस. आता आम्हाला सांग देवयानी देशमुख, तुझ्यामध्ये आणि आमच्या अवतीभोवती फिरणाऱ्या त्या बाकी मुलींमध्ये काय फरक राहिला? फरक एकच आहे, तुझ्यासाठी आम्हाला कित्येक रात्री जागाव्या लागल्या. जा तुझा जा. आता आम्हाला आमची कित्येक दिवसांची निवांत झोप पूर्ण करायची. तुला तर यापुढे रोज जागायचंय, रोज जगायचंय, जगता जगता मरायचंय. आणि हे तू विसरू शकत नाहीस, कारण तू विसरणार नाहीस अशी काळजी पण आम्ही घेतली. आउट. गेट लॉस्ट.